आणि त्याची एक मोठी बातमी आपण पाहतोय, पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिण मधून स्वतः मैदानात आहेत आणि अशात राज्यात मवियाचं सरकार येणार असा विश्वास यावेळी चव्हाणांनी व्यक्त केलाय। ही दृश्य आपण पाहतोय, सहकुटुंब सहपरिवार पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा कराड दक्षिण मधून मतदानाचा हक्क बजावलाय। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात चुरशीनं मतदान सुरू आहे। माझ्यासोबत कराड दक्षिणचे महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण आहेत। काय सांगाल, कशा प्रकारे मतदान सुरू आहे? मतदान खूप उत्साहात सुरू आहे, कारण चुरस फार मोठी आहे आणि त्यामुळं हे जे विरोधी उमेदवाराचं गाव आहे त्यामुळं इथं त्यांना लीड अपेक्षित आहे। आम्हीही त्यांना गाठण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण एवढं गाव सोडलं तर मला वाटतं इतर कुठेही भाजपला लीड मिळणार नाही। राज्यात काय स्थिती आहे? राज्यात महाविकास आघाडीची बहुमत राहील, कारण जे निकाल राज्यातल्या जनतेने लोकसभेच्या निवडणुकीत दिले होते त्यामध्ये बदल व्हायचं काही कारण नाही, कारण लोकसभेच्या निवडणुकीतले मुद्दे एकाही मुद्द्याची सोडवणूक झालेली नाही। त्यामुळे लोकांच्या मनामध्ये शेतकऱ्यांचा, युवकांचा, महिलांचा जो राग आहे मोदी सरकारच्या विरुद्ध, भाजप सरकारच्या विरुद्ध, एकनाथ शिंदे आणि देवेंद्रच्या